तुझं नक्की? अरे काय करताय? असं सगळ्यांसमोर तुम्ही मुलींना वय नाही विचारायचं. तुम्ही तर गप्पच बसा. काय ग स्वानंदी, बोल, वय काय तुझं? मी 35 वर्षाची आहे. 90 सालचा जन्म आहे माझा. त्या दिवशी तुम्ही मला वधूवर सूचक मंडळात काय म्हणाला होतात? माझी मुलगी 28 वर्षाची आहे. 28? मी कसं 28? नाही 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 नाही, मी 28 म्हणू शकत नाही तुम्हाला. काहीतरी तुमचा गैरसमज झाला. अहो असं कसं? किंवा पत्रिका करणाऱ्यांनी काहीतरी घोळ केला असेल. नक्कीच त्याने नीट नसेल बनवली. शिट, मी पण अशीच पत्रिका दिली तुम्हाला. खोटं बोलू नका तुम्ही. अहो नाही, मला चांगलं आठवतंय, तुम्ही मला 28 वर्ष सांगितलं होतं, कारण आमची अटच होती ना 30 वर्षाच्या आतली मुलगी पाहिजे म्हणून. आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही सारखं म्हणत होतात वयाचा विषय काढू नका, वयाचा विषय काढू नका. तुम्हाला सगळं माहित होतं, तरी तुम्ही मुद्दाम खोटं बोललात आमच्याशी आणि ही घोडनवरी आमच्या गळ्यात बांधायचा प्रयत्न केलात. अहो तुम्हाला हिला उजवायचंच होतं ना, तर आम्हाला कशाला फसवायचं? वहिनी, अहो इथे सगळ्यांसमोर नको, आपण या विषयावर नंतर बोलू ना. तुमची बदनामी होईल म्हणून मग काय फसवणूक करणाऱ्यांचा सत्कार करायचा का सगळ्यांसमोर? अहो कळू देत ना सगळ्यांना तुम्ही कशी माणसं आहात ते. हे बघा प्रतीक्षाई, मी समजू शकतो तुम्हाला काय वाटत असेल. नाही समजू शकत तुम्ही. मी मान्य आहे मला, पण मुलगी 35 वर्षाची आहे, यात बिघडलं काय? अहो काही पण काय बोलताय तुम्ही? उद्या म्हणा 70ची असेल तर काय बिघडलं? लग्न करताना वयच महत्वाचं असतं राजवाडे साहेब. तुम्हाला काय करणार म्हणा, तुमचं कुठे लग्न झालंय ना. राजवाडे साहेब, आम्हाला आमची पुढची पिढी बघायची आहे आणि वय वाढलं ना की त्यातल्या अडचणी वाढतात. अहो आम्ही काय तुमच्यासारखे श्रीमंत नाही हो, त्यावरती डॉक्टरांवरती लाखो करोडो रुपये खर्च करायला. समर साहेब, मुहूर्त टळून चाललाय. जाऊ देव, गेला तर गेला तो मुहूर्त. साखरपुडा होणारच नाही. मॅडम तुम्ही बसा इथे, आपण शांतपणे बसून बोलूया. या. मी नाही बसणार. आणि ही मुलगी, ही सुद्धा खाली मुंडी आणि पाताळ धोंडी. आपल्या आई वडिलांनी काय खोटं बोललंय हे हिला सगळं माहिती असणार आहे. पण माझ्या प्रतीकचं एवढं चांगलं स्थळ बघून हिची सुद्धा मती फिरली असणार. आणि एवढं चांगलं स्थळ कशाला सोडा?